सिटी, सुरक्षा स्मार्ट सिटी. तुम्हाला पैसे दिलेत, बरोबर आहे ना? त्यांचे संपूर्ण लोनचे अकाउंटचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये गेलेत, खरं आहे खोटं आहे? मग एक ग्राहक म्हणून त्यांचा हा अधिकार आहे की त्यांचं राहतं घर त्यांना बघायचं आहे. मग तुम्ही त्यांचं घर बघायला त्यांना का देत नाही, याचं मागचं पहिलं कारण मला तुम्ही सांगा. पहिली गोष्ट तर मला अथॉरिटी नाहीये. तुमचा अथॉरिटी पर्सन कोण आहे? ते विवेक सर करून आहे. मग विवेक सरांना फोन लावा. एक मिनिट, विवेक सरांना फोन लावा, त्यांना काय सांगा, यांना एकच सुट्टी असते रविवारी, बरोबर आहे? आता ऑलरेडी ते हप्ते भरून थकलेले आहेत, बरोबर आहे? आता ते भाड्याने राहतात, त्याचा रेंट पण ते भरतात. ऍक्च्युली त्या रेंटची जिम्मेदारी तुम्ही घेतली पाहिजे. हे जनधन योजनेतून, आवास योजनेतून जर काही हे सगळं घडत असेल तर मग तुमचे जे काही मेहनत ते करतायत काय, का आम्ही कंप्लेंट करायची का? पीएमओला आम्ही कंप्लेंट करायची का तुमची? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे नायगावच्या सुरक्षा स्मार्ट सिटीच्या कार्यालयामध्ये. मित्र हो, सुरक्षा स्मार्ट सिटी मध्ये घर घेताय, कृपया सावधान. कारण सुरक्षा स्मार्ट सिटी तुमच्याकडनं घराचे 90% पैसे घेते, परंतु तुमचं घर कसं बांधलंय, कुठे बांधलंय आणि कशा प्रकारे बांधलंय ते मात्र तुम्हाला कधीच कळणार नाही. माझ्यासोबत हे सगळे आता हे ग्राहक आहेत. यांनी सुरक्षा स्मार्ट सिटी मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्फत घर खरेदी केलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर खरेदी केलेलं आहे. याचा अर्थ कुठेतरी देशाच्या प्रधानमंत्र्याला देखील हे लोक काय बनवतायत ते मला तुम्हाला सांगायची गरज नाही, चू बनवतायत. नेमकं काय घडलं इथे, ते रविवारची त्यांना सुट्टी असते आणि त्या सुट्टीच्या माध्यमातून ते त्यांचं घर बघायला आलेत, परंतु त्यांना घर बघायला देत नाहीत. सुरक्षा स्मार्ट सिटीचे अधिकारी इथे आहेत. सर, तुमचं नाव सांगा. प्रथमेश. प्रथमेश, काय काम करता तुम्ही? मी इथे सिनियर मॅनेजर आहे. सीआर आहेत, बरोबर आहे? आता जर ह्या लोकांना त्यांचं घर बघायचं तर त्यांना घर न बघून देण्यामागचं काय कारण आहे? सो मला अथॉरिटी नाही. तुमचे जे सर आहेत विवेक सर, त्यांना फोन केला तर ते असे म्हणतात की ते घर शिफ्टिंग करतात, ते स्वतःचं घर शिफ्टिंग करतात, पण हे रस्त्यावर आलेत त्याचं काय? त्याच्यामध्ये मी काय बोलू नाही शकत. काहीच बोलू शकत नाही. अहो, तुम्ही जे घर बांधताय त्याच्यामध्ये कुठेतरी प्रधानमंत्र्यांचं नाव आलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना. लोक विचारतात की वसई विरार शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं घर आहे का, आणि जर हे घर असं असेल तर मग सामान्यांनी काय करायचं? सर काय बोलू नाही शकत. तुम्हाला तुमच्याकडे उत्तरच नाही. खरं आहे की ते काय म्हणणार, कारण ते एक साधे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे तो चार्ज नाहीये. आणि ज्यांच्याकडे तो चार्ज आहे, मी घर शिफ्ट करतोय, तुम्ही स्वतःचं घर शिफ्ट करताय, परंतु या लोकांचं काय? सर, नेमकं काय घडलंय? आम्ही 2021-22 मध्ये इथे सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये घर बुक केलं होतं, कारण स्वस्त होतं. आम्ही सगळे इथे प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत, कारण आम्ही गरीब म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत आणि आम्ही बँकेचं लोन करून आम्ही इथे घर घेतलंय. आज परिस्थिती अशी आहे, आमच्या बँकेचे 15,000 रुपये हप्ता जातोय, प्लस आमच्या घराचं भाडं 10,000 जात आहे. आमच्या जे ॲग्रीमेंट आहे, सेल्स ॲग्रीमेंट, त्यामध्ये 10.3 नंबर पॉईंट आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे आम्हाला पजेशन जे मिळणार आहे ते 31 डिसेंबर 2024 मिळणार आहे, आणि जर नाही मिळालं तर त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी कम्पेन्सेशन. परंतु आम्ही यांना जेव्हा हे प्रश्न विचारतो याचं उत्तर साहेबांकडे नसतं. हे साहेब बोलतात की आमचे साहेब अवेलेबल नाही आहेत. आज आम्ही जर हे ऑफिस जे आहे सुरक्षा स्मार्ट सिटीचं एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, ह्यांचा 1 ते 2 हेड पाहिजे होते इथे, पण यांच्याकडे एकच हेड आहे, आणि ह्यांचा जो हेड जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला घर न बघून देण्यामागचं नेमका काय कारण असू शकतो? तुम्हाला काय सांगा? आम्हाला तर वाटतं यांनी फक्त बाहेरून सांगाडा बांधला, आतमध्ये काहीच काम केलं नाहीये. आम्हाला बँक सुद्धा प्रत्येक वेळी बोलते की तुम्ही तुमच्या जे तुम्ही फ्लोअर वाईज पेमेंट घेताय, आम्हाला त्याचे फोटोज पाठवा. जर यांना आर्किटेक्ट सर्टिफिकेट मिळत आहे, फ्लोअर वाईज सर्टिफिकेट मिळालंय, आणि आता रिसेंटली आम्हाला फिनिशिंगचा एक ड्राफ्ट आला होता, डिमांड आला होता फिनिशिंगचा, म्हणजे पूर्णपणे त्यांचा फ्लॅट फिनिश झालाय. मग प्रॉब्लेम काय? आजपर्यंत मी असं कोणताही बिल्डर बघितलं नाही की तो बिल्डर तुम्हाला फ्लॅट दाखवत नाहीये. अरे त्या घरामध्ये ते घर आम्ही आमच्या पैशाने, आमच्या घामाने पैसे जे कमवले त्याने आम्ही पैसे ते घर घेतलंय. आम्हाला माहित पाहिजे आमचं घर कसं पाहिजे, आम्हाला पुढे त्यामध्ये काय काय करायचं इंटेरियर, हे आम्ही आतापासून प्लॅनिंग केलं पाहिजे ना, की असं नाही की आमच्याकडे लगेच पैसे आले. आता तुम्ही काय करणार, कारण तुम्हाला ते घर दाखवायला तयार नाहीये ना. आम्ही आता सगळे इथं जमलेत, आम्ही जाणार, आम्हाला आज बघायचंच आहे, आम्ही त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आज सगळे घर बघणारच आहेत. यांचे सर जे आहेत ते सरळ सरळ बोलतात की मी माझ्या घराचं शिफ्टिंग करतोय, म्हणजे ह्यांच्या सरांचं घर ते घर, आणि आम्ही कोण बेघर? असं नसतं ना. ओसी अप्लाय केले सांगतात, ओसी अप्लाय केलेलं महानगरपालिकेमध्ये त्यांच्याकडून काही रिसिव्हिंग वगैरे आहे का? लोकांना काहीतरी दाखवा ना. कुठलीही रिसिप्ट त्यांच्याकडे नाहीये, कोणतीही रिसिव्हिंग नाही, काही नाही. कारण हे बोलतात की आम्हाला ऑथॉरिटी नाही. यांचं उत्तर एकच आहे, आम्हाला ऑथॉरिटी नाही आहे. म्हणजे सुरक्षा स्मार्ट सिटी मध्ये हा प्रोजेक्ट ऑथराइज प्रोजेक्ट आहे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे की सुरक्षा स्मार्ट सिटीचा जो आवास योजनेचा जो प्रकल्प आहे
तो खरं तर अधिकृत आहे की अनधिकृत आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे. कारण वसई विरार शहरामध्ये काही शक्य आहे. इथे थोड्या बाजूला आपण जर पाहिलं तर आपल्याला अनधिकृत ब्रिज पाहायला मिळतो. हा ब्रिज कोणी बांधलेला अजूनपर्यंत माहिती नाही. PWD म्हणते हा ब्रिज आम्ही बांधलेला नाही, कलेक्टर महोदय म्हणतात हा ब्रिज आम्ही बांधलेला नाही, तर वसई विरार शहर महानगरपालिका सांगते की हा ब्रिज आम्ही बांधलेला नाही. याचा अर्थ वसई विरार शहर महानगरपालिका कशा प्रकारे चालते हे सांगण्याची गरज नाहीये. ऍक्च्युली त्यांनी फिटिंग पोझिशन साठी पण मेल पाठवला होता, हो. त्याच्यावर पण रिप्लाय दिला होता. पण त्यासाठी पण त्यांना आधी पूर्ण पेमेंट हवंय. पेमेंट गेल्याशिवाय आम्ही तुम्हाला पोझिशन देणार नाही. ऑलरेडी तुम्ही 90% पेमेंट दिलेलं आहे. हा, पण फिटिंग आम्हाला फ्लॅट बघायचं आहे म्हणून आम्ही ते रिक्वेस्ट करत होतो. पण त्याच्यावर पण त्यांचा रिप्लाय असा आहे की नाही, आता आमच्याकडे शेड्यूल नाहीये फिटिंग पोझिशन साठी पण. तर आम्हाला आज आमचा फ्लॅट कसा आहे तो बघायचाच आहे. फ्लॅट सगळ्यांनाच बघायचं, सगळ्यांनाच बघायचं आम्हाला फ्लॅट. बाकी कोणी घरी जाणार नाही. 2 महिने झाले आम्ही पे जर 17-18,000 3 वर्ष आणि 2 महिने झाले मी माझ्या अकाउंट मधून पेमेंट जात आहे जवळ 17-18,000 रुपये. प्लस मी 10,000 जर तिकडे मी रेंट भरतोय तर मी घर घ्यायचं कशाला. आज जर माझं स्वतः घर असून जर माझं 95% रक्कम जर बिल्डरला गेली असेल बँकेतून लिगली, तर मला जर घर भेटत नसेल तर मग हे मला याचा अर्थ हे लोक फ्रॉड करतायत. मग वसई महानगरपालिका असं मला वाटायला लागलंय की इकडे सर्व फ्रॉडच चालू आहे. मी आज जर मग 3 वर्ष आणि 2 महिने झाले मी माझं अकाउंट पेमेंट जाऊन सुद्धा जर माझं स्वतः घर मला बघायला मिळत नसेल तर याचा अर्थ काय. मी खोटं चाललंय ना. पण आम्ही आज घर माझं स्वतः बघितल्याशिवाय मी इथून हलणार नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचं घर बघितल्याशिवाय जाणार नाही. बोला. माझा तर पेपर फाडून टाकलेला आहे कोणी फाडले? या प्रथमेशने. हो प्रथमेश जी हे असा आरोप करतायत की तुम्ही त्यांचे पेपर फाडलेत. हा सर, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, हे जे झालेलं ना ते पेपर नाही, ते कन्सेंट होतं ज्याच्यामध्ये मिस्टेक झालेली. त्यांना मी सांगितलं पण मी बोला हे फाडतो दुसरा नवीन आहे परत प्रिंट मारतो. तुम्हीच त्यांना विचारा कन्सेंट काय होता. काय कन्सेंट होतं? कन्सेंट होता एक पोझिशन एक्सटेन्शनचा पोझिशन ते होता आणि एक जे होतं प्लॅन चेंज वाला होतं. 2 कन्सेंट होते. मी सांगतो सर, पजेशन जे दिलं होतं यांनी ज्या अग्रीमेंट सेल्स अग्रीमेंट मध्ये 2024 ची जी डेट दिली होती त्यानंतर यांनी आम्हाला प्रत्येकाला मेल आला सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी. आणि सोसायटी रजिस्ट्रेशनचे काही पेपर साईन करायचे म्हणून यांनी आम्हाला इथे बोलवलं. आम्हाला यांनी काही सांगितलं नव्हतं अगोदर कन्सेंट वगैरे काय आहे किंवा तुमचा प्रोजेक्ट एक्सटेंड होणार आहे असं काही आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती. आम्हाला फक्त सांगितलं होतं सोसायटी रजिस्ट्रेशन. प्रत्येक जण खुश झाला, सोसायटी रजिस्टर होते. आम्ही आलो सह्या करायला. आता पण ऑक्युपाईड न होता सोसायटी रजिस्ट्रेशन कशी होणार? तुम्ही तिकडे राहायलाच गेला नाहीत. जोपर्यंत तुम्ही तिथे राहायला जात नाही, ओसी रिसिव्ह होत नाही. जर तुम्ही हे काय म्हणतात? तुम्ही सोसायटी रजिस्टरचं सांगितलेलं हा ह्यांच्याकडे उत्तर नाहीये सर. पण कसं शक्य कसं आहे? हे बघा, हे बघा, सर, हे बघा, हे management बघा. instruction. ऑक्युपाईडच्या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन कशी करू शकता सोसायटी? हा माझा प्रश्न आहे. मला तर मॅनेजमेंटचं इन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही हा मेल बघू शकता. तुम्ही आता एक अधिकारी आहात, बरोबर आहे. जोपर्यंत ओसी रिसिव्ह होत नाही, लोक राहायला येत नाहीत, तिकडे बॉडी निवडली जात नाही, तोपर्यंत रजिस्ट्रेशन कसं करणार? सोसायटी रजिस्ट्रेशन कशी होते मला पण सांगा ना. सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय मला ओशी येणार नाही. मला त्यामुळे सोसायटी तुमचा नवीन नियम आहे. हा नवीन नियम कोणता आहे? एक मिनिट. हा नवीन नियम कोणता आहे? हा कोणत्या कन्स्ट्रक्शन लॉ मध्ये पडतो की मला पण माहिती नाही. मला जे इन्स्ट्रक्शन येतात तसं आम्ही करतो. म्हणजे बघा, हे बघू शकता, हे बघा सोसायटी रजिस्ट्रेशन. माहिती आहे कुठलाही पेपर वाच. मला बोलले बोला. सगळ्यात पहिलं या लोकांनी एकेकाने बोला, एकेकाने. सगळ्यात पहिलं या लोकांनी न इन्फॉर्मेशन देता त्या पेपर खाली दुसरा पेपर टाकला आणि ती साई. आता आम्हाला एवढं इंग्लिश नाही वाचता येत. चला तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे की बाबा हा पेपर असा आहे, हा असा आहे, याच्यामुळे तुम्ही सह्या करणार की नाही. अंधारात ठेवून त्यांनी सह्या घेऊन 99 लोकांनी सह्या करून दिल्या. त्यानंतर आम्हाला जेव्हा कळलं तर आम्ही आलो की आम्हाला ऍक्सेप्ट नाहीये. नाही, आता तुम्ही साईन केली, आता तुम्ही काही क्लेम करू शकत नाही. हे यांचे शब्द. आज पहिल्या लॉटरीतला माणूस आहे मी. आज 4-5 वर्ष लोन देऊन सगळ्यात पहिल्या लॉटरीमध्ये निघलेला फर्स्ट कस्टमर आहे मी. जो फ्लॅट तयार आहे का नाही अजूनही मला. कितीला परचेस केला होता? मी 20 लाखाला मला होता. त्यानंतर त्यांनी ती वसई विरार काय लावून ती 22 लाखापर्यंत नेलं. तरी पण आम्ही म्हणलं चला आपल्याला मिळतंय गव्हर्नमेंट सबसिडी प्रमाणे आपण घेऊ. मग ते 22 लाख झाले कसे? तर आमच्याकडे नाही, गव्हर्नमेंटचं आहे, तुम्ही बघा. मग आम्ही काय करायचं? बोलले की त्यांनी सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी आपण मगाशी बोलवलं होतं. सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी ज्यावेळी बोलवलं आणि मध्ये पेपर टाकला, तो पेपर काय होता सर सांगतील का मी सांगू? नाही, तेच सांगतील. त्यांनाच विचारा तो पेपर काय पेपर होता? हा एक प्रश्न. सर 2 कन्सेंट होते. एक होतं तुमचं पोझिशन एक्सटेन्शनचं होतं कन्सेंट आणि दुसरा कन्सेंट होतं रिव्हिजन इन प्लॅनचा. हे 2 कन्सेंट होते. बोलले सर कस्टमर पण ते म्हणतात की तुम्ही वेगळंच काहीतरी सांगितलं त्यांना. नाही. यांनी जे काही सांगितलं ते तुम्हाला मान्य आहे का? नाही. आपल्यासोबत आगरी सेनेच्या महिला अध्यक्ष देखील आहेत. काय भूमिका घेणार तुम्ही आता?
आम्ही नेहमीप्रमाणेच भूमिका घेणार आहे. एवढ्या लोकांना त्रास, आणि ही आमची इकडे पहिली न्यूज नाही आहे. ऍक्च्युली ब्रिजसाठी ऑलरेडी आम्ही 2 न्यूज केलेले आहेत. म्हणजे कुठेतरी चुकीच्या गोष्टी इकडे झालेल्या आहेत, पण महानगरपालिका एक्सेप्ट करत नाही आणि कोणीही करत नाहीये. त्याच्यामुळे मी आता जास्त काय बोलू शकत नाही. सरळ सगळेजण आपण बसून जाऊया. जिथपर्यंत तुम्हाला तुमचं घर दाखवत नाहीयेत तिथपर्यंत आपण सरळ इकडे बसून जाऊया. रात्राचे दिवस होऊ दे, दिवसचे रात्र होऊ दे, पण आपण बसून तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं हे अग्रसेनेचं काम आहे. चला आम्ही बसणार आहे तिथे. 1 साल पहले ही लोग पोजीशन देने वाले थे, अभी 1 साल ऊपर हो गया, 1 साल मतलब 13 महीना हो गया, तो 13 महीने से लोग भाड़ा भी भर रहे हैं और यहाँ का EMI भी भर रहा है. तो या तो उनको EMI उनका जो है बंद करो अभी, या फिर उनको भाड़ा दे दो 13 महीने का. सीधी सी बात है. और इसी मंथ में इनको पोजीशन दो, नहीं तो फिर अग्रिसेना फुल ताकत के साथ आंदोलन करेगी. फ्लैट ये जब ये प्रोजेक्ट चालू था 2021 में ये प्रोजेक्ट चालू हुआ था एज ए लॉटरी. तो लॉटरी होने के बाद 2022 में उन लोग ने बोला था कि 2023 में आपको पोजीशन मिलेगा. प्रीकास्ट टेक्नोलॉजी है, बहुत एडवांस टेक्नोलॉजी है, फटाफट हो जाएगा. और इनके उस टाइम पे रेरा पे ये दोनों ने दिखाया था एज अ सेल्स पर्सन. उन लोग ने बहुत सारा मिसलीड करके ये फ्लैट सेल किया हुआ है बराबर. उसके बाद इन लोग ने धीरे धीरे जो डेट देते गए उन लोग ने रजिस्ट्रेशन के टाइम पे भी बहुत से लोगों को एक्सटेंशन साइन पे साइन कराया, जो कि बगैर मतलब किसी के जानकारी के. और अभी हाल फिलहाल में भी इन लोग ने एक्सटेंशन साइन, और किस लिए करा रहे हो आपने? एक तो ऑलरेडी इन लोग ने विदाउट कंसेंट लिए सबसे आधा साइन करवा लिए, आधा से ज्यादा साइन करवाए, और कोई इनका इधर कोई आंसर नहीं मिलता. इधर ऑल टाइम है, आओ बस बोलेंगे मिलेगा मिलेगा मिलेगा. आप लोगों की क्या भूमिका होगी? हमको हमारा फ्लैट देखने का, हम लोग ने 90% ऑलमोस्ट पेमेंट कर दिया हमको हमारा फ्लैट देखने का, क्योंकि हमको इनके ऊपर विश्वास नहीं है. क्योंकि इन लोग का कोई भी मतलब ना इनका कोई आंसर हमको सही नहीं लगता, क्योंकि इनका मतलब कुछ भी भरोसा नहीं है. हमने हमारा पैसा डाला, हार्ड एंड मनी डाला, तो हमको हमारा फ्लॅट एक बार देखना है. क्योंकि हम लोग पैसा डाल रहे, हम लोग अपना हमारा फ्लॅट ही नहीं देख सकते. सर आजपर्यंत आम्ही शांततेत घेत होतो, लेकिन पण आज आम्ही शांततेत घेणार नाही. आम्हाला फ्लॅट बघायचा, आम्ही तो गेट तोडू, आतमध्ये जाऊ, तुम्ही आमच्यासोबत राहा. आम्ही एकही व्यक्ती तिथल्या प्रॉपर्टीला नुकसान पोहोचणार नाही याची जबाबदारी आमची असेल. तुम्ही आमच्यासोबत आम्हाला वाटल्यास त्याने एकतर शांततेत तो गेट खोलून द्यावा आम्हाला, नाही तर आम्हाला तो गेट तोडावा. रिक्वेस्ट करा ना सर, जर साधा सिंपल जर काय वे असेल, तुमचे वरिष्ठ जे कोणी आहेत, जे कोणी तुमचे मॅनेजर आहेत तिकडचे, त्यांना बोलवा, त्यांना सांगा की आता हे सगळे पॅनिक झालेले आहेत, काहीतरी अनुचित प्रकार घडण्यापेक्षा त्यांना सांगा की परवानगी द्या. त्यांची सरळ स्पष्ट भाषेत एकच माग आहे की त्यांना त्यांचे राहते घर बघायचे. सर आता तुमच्या समोरच फोन केलेला, तुम्हीच बोलले, सर बोलले ना त्यांच्याकडे, तेच बोलले ना नाही करून. आम्ही काय पण रिसेप्शनिस्टला विचारतो ना, ते आम्हाला उत्तर देतात तुमची अवकात आणि हैसियत नाही घर घ्यायची, तर का घेतात तुम्ही? वेट करायला वेट नाही. ती रिसेप्शन इकडे होती ती, आणि कॉलवर ती काढून टाकला. आणि एक मिनिट तिचं आणि कोण बात किया? ती रिसेप्शनिस्ट ना, तिला काढलं गेलं. आणि काय होतं यांच्यानं स्कॅम सांगतो. आता जे CRM त्यांना, ह्यांचं ना रोटेशन शिफ्ट आहे हे असं बोलतात, पण ह्यांची रोटेशन शिफ्ट नाहीये. ह्यांचं CRM जे कस्टमर सोबत मिसबिहेव करत त्यांना समजलं की मी रेकॉर्डिंग केलंय, ते CRM पटकन चेंज करून टाकतात. रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे एक रेकॉर्डिंग नाहीये त्याची, पण हे लोक काय बोलले की माझ्याकडे आहे, पण त्यांच्याकडे मग दाखवा मला. हे बोलतात की आम्ही नाही बोलले ना, तर तुमच्याकडे रेकॉर्डिंग दाखवा. आणि हे सर स्वतः आलेले कॉलवर. राहायला कुठे आहेत? विरारला. मी एव्हरी मंथ येतो आणि एव्हरी मंथ यांच्याशी बोलतो. हे असंच मिसयूज करतात. माझ्याकडे सर्व कॉल रेकॉर्डिंग आहेत, जितके कॉल्स केलेत ना उचलणार नाही, बोलतात की कस्टमर समोर आहे. जर तुम्ही नायगाव येथील सुरक्षा स्मार्ट सिटी मध्ये आवास योजना जी प्रधानमंत्र्यांच्या अंतर्गत येते त्या माध्यमातून जर घर खरेदी करत असाल तर कृपया सावधान. जे ह्यांच्या बरोबर घडलं ते भविष्यात तुमच्या बरोबर देखील घडलं जाईल. कारण इकडचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना जेव्हा यांनी फोन लावला तर ते स्पष्ट भाषेत असं म्हणतात की मी आता माझी शिफ्टिंग करतो. याचा अर्थ या लोकांना सामान्य लोकांशी काही घेणं देणं नाहीये. खुद्द देशाच्या प्रधानमंत्र्यांचं नाव या ठिकाणी खराब केलं जात आहे. त्यांच्या नावाने कोणतरी पैसा लुटण्याचं काम करते. ही लोक कोण आहेत? तर ही सगळी सामान्य घरातली लोक आहेत. स्वतःचं राहतं घर झालं पाहिजे यासाठी त्यांनी कर्ज काढून 90% पैसे बिल्डरला दिलेले आहेत. आणि असं असताना अजूनपर्यंत बिल्डरच्या कडून कोणताही जाब विचारला असतात, उत्तर येत नाही. असं असताना या सामान्य जनतेने करायचं काय? आता याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ही लोक काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल. परंतु मी तुम्हाला विनंती करतो, जर सुरक्षा स्मार्ट सिटी मध्ये घर खरेदी करत असाल तर सावधान. हा प्रकार तुमच्या बरोबर देखील घडू शकतो. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई, विरार.